गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी बहुल भागामध्ये उत्तम शिक्षणाचा पायंडा पाडला असून ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यापीठामुळे उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे। अभ्यासक्रमाबरोबरच विद्यापीठाच्या रोजगारक्षम उपक्रमांमुळे आदिवासी जनतेच्या विकासामध्ये गोंडवाना विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत राज्याचे महामहिम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले। गोंडवाना विद्यापीठाचा 11वा आणि 12वा दीक्षांत सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डीलिट पदवी प्रदान करण्यात आली। त्यानंतर राज्यपाल यांच्या हस्ते आचार्य पदवी, विविध परीक्षांमध्ये प्रथम स्थान, सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या पदवीकांक्षींना पदवी प्रदान करण्यात आली। या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे, प्र कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावडे, कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर प्रवीण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी.ए. भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते। तर आमदार देवराव होडी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग आदी मान्यवर राज्यपालांच्या स्वागताप्रसंगी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते। राज्यपाल म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाकडून मला खूप अपेक्षा आहेत। इथल्या आदिवासी लोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्याची विद्यापीठामध्ये प्रचंड क्षमता आहे। एक कुलपती म्हणून माझ्यावर या भागातील आदिवासी जनतेची जबाबदारी आहे। या भागातील लोकांच्या समस्या जाणून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचे विद्यापीठाच्या मदतीने नियोजन करणे शक्य होईल। गोंडवाना विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये NEP-चा अवलंब केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून इथल्या आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना मेडिकल तसेच IIM सारखे रोजगाराभिमुख दर्जात्मक शिक्षण उपलब्ध होण्याबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले। कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी मान्यवरांचे स्वागत करून विद्यापीठ प्रगती अहवालाचे वाचन केले। प्र कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावडे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या मानपत्राचे वाचन केले। सूत्रसंचालन डॉक्टर नरेंद्र आरेकर व डॉक्टर अपर्णा भाके यांनी केले। आभार कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखन यांनी मानले। या प्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, माजी कुलगुरू प्रशासकीय अधिकारी, माजी प्र कुलगुरू, अधिसभा सदस्य, दानदाते, विशेष आमंत्रित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजेश खोब्रागडे, विदर्भ न्यूज, गडचिरोली।